13 मार्च 2026. तर आपल्या घराचं आज स्लॅब कास्टिंग असा आणि सर्व आपली टीम वगैरे देखील इलेली आहे. काल आपण ह्या सगळा स्टीलचा देखील प्रिपरेशन करून ठेवलेला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घराचं स्लॅब कास्टिंग कसा करतो त्या संपूर्ण बघणार आहोत. त्याच्यासाठी आपली व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सध्या ऊन असल्यामुळे आपण लवकरच गँग बोलवली. तर आता सकाळचे 8 वाजलेत आणि धुक्या वगैरे असा. तर 12, 12:30, 1 नंतर ऊन एकदम चालू होता आणि जवळपास सध्या 38 ते 40 डिग्री तापमान आहे. त्याच्यामुळे स्लॅबला क्रॅक्स वगैरे जाण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण लवकरच ह्या ठिकाणी स्लॅब कास्ट करतो. जवळपास 1600 स्क्वेअर फीटचा स्लॅब आहे आणि एक साधारण 150 बॅग आपल्या एक्सपेक्टेड असत साधारण सिमेंट लागत. तर मटेरियल वगैरे आपला सगळा आणलेलाचा, स्टील वगैरे सगळा कालच आपण रेडी करून ठेवला. स्लॅब क्लीन वगैरे करून ठेवला. आज फक्त आपण लिफ्ट जोडून कास्टिंग करतलो. इकडे आता लिफ्ट जोडूचं काम चालू असा. तर या ठिकाणी आपण लिफ्ट लावतो. त्याच्यासाठी आपले पायऱ्या आणि एक थोडासा PCC देखील तोडूचा लागला आणि जास्त हाईट नाही आपली, एक 13 फूट हाईट असा. फक्त आपल्या या ठिकाणी एक वायर आहे ती फक्त जरा समोरची लागतेली, कारण ह्या जेव्हा आपण खाली करतलो त्यावेळी. बाकी मटेरियल तर सगळा एकदम जवळच असा. पाण्याची वगैरे सोय सर्व आपण करून ठेवलेली असा. टाकी वगैरे आपण भरून ठेवलेली आहे. तर आता अजून एक अर्ध्या तासामध्ये स्लॅब चालू आहेत. साधारण 1600 स्क्वेअर फीटचं स्लॅब आपण या ठिकाणी. आपले बीम जास्त नाहीत त्यामुळे प्लेनच स्लॅब आहे. फक्त या मधल्या पोर्शनला बीम असल्यामुळे एक 4 तास लागण्याचे चान्सेस असतात. जिन्याक थोडंसं वेळ लागत, बाकी तर संपूर्ण प्लेन स्लॅब आहे. तर आपण कालच हे सर्व पाणी मारून क्लीन करून घेतला, कारण आज सकाळी गडबड होती आपल्याला माहिती होता. त्याच्यामुळे आधीच सर्व क्लीन करून घेतलेला. गॅप वगैरे सर्व फिलअप केलेले होते. कवर्स वगैरे देखील सर्व लावलेले होते. फॅन हुक देखील सर्व टाकलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हवे आहेत ते. जिन्याचं देखील मोस्टली काम आपला कंप्लीट झालेला. जे आपले पायरे वगैरे या ठिकाणी लावलेले होते. त्याच्यानंतर इकडची जी पडदी आहे त्याचा पण स्टील वगैरे बांधून सर्व झालेला असा. तर ऑलमोस्ट आपण रेडी असं स्लॅब कास्टिंगसाठी. 9:30 झाले आणि आपला स्लॅब कास्टिंग चालू झालेला असं. जवळपास 1 ते 1.5 तास गेलो सगळा सेटअप करू. तर पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी जिनो भरून घेतो, कारण योच एक फक्त पोर्शन असतो खाली आहे. बाकी नंतर एका रुटीनने आपण या ठिकाणी जाऊ शकतो. पहिल्यांदा आपण आता जिनो भरून घेतो. आपली शटरिंगची गँग देखील लिहिलेली असा. तर व्हायब्रेटर त्याच्यानंतर लेवल वगैरे सर्व या ठिकाणी आता चालू होताला थोड्या वेळानंतर. जिनो आधी पहिल्यांदा आपण एका घट्ट माल जरा घेतो, व्हायब्रेटर वगैरे करून त्याका लेवल वगैरे करून. तो एकदा पोर्शन कंप्लीट झालो काय मग पूर्ण आपल्या प्लेन स्लॅबचा. फक्त मध्ये बीमत त्याका व्हायच वेळ लागत, बाकी इकडे तर काय वेळ लागायचो नाही. बघूया आता आपल्या किती वेळ असतो. साधारण 12, 12:30पर्यंत कंप्लीट होण्याचे चान्सेस असतात. बघूया. जिनो आपल्या ठिकाणी भरून झालेलो असा आणि आता स्लॅबला देखील आपण या ठिकाणी आता सुरुवात केलेली आहे. तर आता या ठिकाणी देखील आपण पाणी कमीच माल घेतलेलो असा. एकदम पातळ पण नाही, पातळमुळे सगळी स्लरी बाहेर जातात आणि एकदम घट केलो तर तो त्या ठिकाणी व्हायब्रेशन वगैरे होत नाही, लेवलिंगला देखील प्रॉब्लेम करतात. तर इकडे घट्ट घेतलेलो, तर आता पूर्ण प्रॉपर्शन चेंज केला, थोडासा पाणी ॲड केला. एक गाळो ऑलमोस्ट आपलं कंप्लीट झालेलो असा. तर त्याला व्हायब्रेटर मारून आता या ठिकाणी लेवलिंगचा काम चालू आहे आपला. आणि या ठिकाणी कॉन्क्रीटच्या गँगचा देखील स्पीड एकदम भारी आहे. तर आपली रेग्युलरची गँग आहे तिकाच आपण बोलवलेली. ज्या प्रकारे आपण माऊली डेव्हलपर्सच्या वेळी जी गँग असतं आपली देवगडमधली तीच आपण या ठिकाणी बोलवली आहे. माल एकदम कंटिन्यू कॉन्स्टंट ज्या प्रकारे आपल्याला हवं त्या प्रकारे. त्याच्यानंतर स्पीड पण एकदम सॉलिड असतं, म्हणजे कंटिन्युअस माल. स्लॅबमध्ये महत्त्वाची गोष्ट हीच असतं की कंटिन्युअस आपल्या माल येऊ हवं.
मध्ये काही ब्रेक वगैरे जास्त येता नाही. दोन रूम आपले कंप्लीट झालेले असतात. जिनो मगाशी कंप्लीट झाला होता. इकडची बाजूची पडदी या ठिकाणी आता चालू असा काम. तर ही स्टोर रूम पण आपली आता कंप्लीट झालेली असा. आणि या ठिकाणी किचन रूममध्ये पर्यंत येईल. तर पहिलं आपण ह्यो एक टप्पो पूर्ण करून घेतो, नंतर असे एक 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 टप्पे करत मग पाठीमागे जातलो. आज एकदम ऊन असा कडक, तापमान बघू गेला तर एक 38 डिग्रीपर्यंत मॅक्झिमम दाखवलं आहे या. तर आता बघूया 40 डिग्रीपर्यंत नाही जाताने, कारण भयंकर ऊन लागला तर त्या ठिकाणी स्लॅबला क्रॅक्स वगैरे जाण्याचे चान्सेस आहेत. बघूया आता कसं काय आपलं होतं. तर मध्ये मध्ये आपण थोडा जरा सुकला असं वाटत असता तर पाणी पण थोडासा मारू मध्येच, पण ह्याच्यावरती स्लॅबवर पण जर आपण या ठिकाणी पुन्हा इलो तरी पण गोंधळ होतो, कारण सेटल होत असतात स्लॅब, त्याच्यामुळे फिरणं त्याच्यावर बरोबर नाही. बघूया जर हेअर क्रॅक पडले तर त्याच्यात काय आपण थोडासा वॉटरप्रूफिंग लिक्विड आणि सिमेंट स्लरी या ठिकाणी भरून तर पॅक करतलो. क्रॅक तर हेअर क्रॅक येतलेच, आणि आता उन्हाचा स्लॅब म्हटल्यावर तर 100% येणारच हेअर क्रॅक. मेजर असे क्रॅक येतात नाही, मेजर क्रॅक येतात ते स्लॅब सेटिंग होत असताना जर त्याच्यावर मुवमेंट झाली तर, त्याच्यामुळे आपण मुवमेंट तर ती करणार नाही. बाकी काही इश्यू असतात तर तो आपण सॉर्ट आऊट करू. काय थोड़ा टाइट करने के लिए बोलो. एका तासात आपलं एक टप्पो कंप्लीट झालेलो असा, त्याचा त्या ठिकाणी लेवलिंग चालू आहे. आणि आपण पुन्हा ज्या ठिकाणाहून सुरुवात केलेली तिकडून पुन्हा पाठी येतो, कारण तो माल पुन्हा जास्त सुकतो. इकडनं जर आपण पाठीमागे गेलो तर त्या जॉईंटला वगैरे देखील आपल्या चांगला व्हायब्रेशन वगैरे करू पाहिजे. तर इकडून आता ह्यो एक बीमचा टप्पो पूर्ण घेत पाठी येतलो. साधारण 4 तास लागण्याचे चान्सेस आहेत. 11:30 12 1:30 वाजेपर्यंत टार्गेट असा कंप्लीट होत. बघूया मगाशी आपल्या एक जिनेक वेळ गेलो, त्याच्यावर सुको माल लागता, व्हायब्रेटिंग करूचं लागतं, व्हायब्रेटर वगैरे लावचं लागतं, लेवल असतात. किंवा आता का डायरेक्ट प्लेन असाच कंटिन्युअस राहिला तर 1 वाजेपर्यंत होईल पूर्ण. सव्वा 11 झाल्यात आणि आपलं ऑलमोस्ट अर्धो स्लॅब झालेलो आहे. तर तो पोर्शन आपला एकदम सेंटर असा तिकडचं झालो. आणि मटेरियलचा विचार केलो तर वाळू 3 ब्रास गेलेली असा, खडी देखील ऑलमोस्ट 3 ब्रासच्या आसपास गेलेली असा. ही इकडची थोडी बाकी आहे, ती बाकी आहे. तर आपण एक एक्स्ट्राच मागवलेली आपल्या पडवीसाठी लागणार आहे. ते सिमेंट पण आपला असा, तरी पण बघूया ह्यो टप्पो पार झाल्यानंतर मग सिमेंटचा अंदाज घेऊन कमी जास्त काय लागतं तो त्या काळात, मग तेव्हा हवा असा तर आपल्याला आणून देत. पण आता 2 तास होईल आहेत आणि 2 तासात आपण बरोबर आपला अर्धा स्लॅब कास्ट झालेला असा. आता 11:15 11:30 वाजले आहेत, तर अजून 1.5 तास लागण्याचे चान्सेस आहेत, कारण आता संपूर्ण प्लेन स्लॅब असा. यासाठी बीम नाहीत, पण मधल्या ते फक्त छोटे बीम रवलेले असतात. मालाचं स्पीड, त्याच्यानंतर या ठिकाणी जी सेंटरिंगची टीम लेवलिंग व्हायब्रेटिंग एकदम
कंटिन्युअस स्पीडमध्येच काम चालू असा नॉनस्टॉप या ठिकाणी. मध्ये आता आपण एक नाश्ता ब्रेक घेतलेला वडापावसाठी, तर त्यावेळी पण अल्टरनेट टीम काम करत होती. या ठिकाणी 3 गाडी लागलेली आहेत, तर एक जण नाश्ता करू की 2 जण या ठिकाणी कंटिन्यूस राहायचे. सेम या ठिकाणी 3 जण असतात, तर एक व्हायब्रेटरवर तर 1 जण या ठिकाणी नाश्ता करू. लेवलच्या तील काय व्यक्ती की एक पोर्शन कंप्लीट झाल्यावर मग आपण लेवलला घेतो, त्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाही. तर आतापर्यंत तरी व्यवस्थित आपला काम चालू असा. बरोबर 11:30 वाजता आपल्या दुसऱ्या टप्प्यात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. फर्स्ट पोर्शन आपलं त्या ठिकाणी कंप्लीट झालं, त्याचे लेवल बाकी असा. आणि आता इकडनं आपण दुसऱ्या टप्प्यातल्या कामात चालू केलं. तर आता हे जे रूम असत, तर ह्या रूमचं भाग फक्त लावलेलो असं. आता आपला वेळ खाऊ कामं फक्त या ठिकाणी एंडिंगला तो देखील टप्पो जायत कंप्लीट करणं. त्याच्यामध्ये आता फक्त 2च बीम असतात आणि तो एक मध्ये एक आडवं बीम आहे. बाकी या ठिकाणी तर आपले सर्व हिडन बीम आणि प्लेन स्लॅब असा. ऊन कडक लागत सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे आपण आता त्याच्यावर पुन्हा एकदा पाणी मारून घेतला. सकाळी आपण काम चालू केलं तेव्हा प्लेटी जरा ओले होते, त्याच्यामुळे काय तेवढं इश्यू नव्हता आपल्याक. पण आता खूपच एकदम गरम होऊ लागला आणि त्याच्यामुळे आपण एकतर माल जरा थोडं एकदम जास्त पातळ पण घेत नाही, त्यामुळे प्लेटी एकदम ते पाणी ॲब्सॉर्ब करून घेतात. त्याच्यामुळे थोडं आपल्या कॉन्क्रीटमध्ये देखील फरक पडता. म्हणून आता आपण जरा पाणी मस्तपैकी मारून प्लेटी जरा मॉइश्चराईज केले आहेत. दुपारचे 12 वाजले आहेत आणि आपलं दुसऱ्या टप्प्यातला अर्धा काम या ठिकाणी कंप्लीट झालेला असा. आता फक्त ह्यो पोर्शन बाकी राहिलेलो असा. 12 वाजले दुपारचे आणि मग आता 1च्या आधीच होईत कंप्लीट काम. नॉनस्टॉप एकदम चाललेलं असा काम, मध्ये विदाऊट ब्रेक या न घेता आपला काम इकडे सुरू आहे. अल्टरनेट माणसं काम करत होतं. ऊन देखील एकदम भयंकर लागता, एकदम डेंजरस 37 डिग्री टेम्परेचर असा. आणि स्लॅब देखील आपलं या ठिकाणाहून सुकत सुरुवात झालेली असा. थोडंसं या ठिकाणी एक क्रॅक आपल्या एक दिसता. प्रॉब्लेम होतोच, कारण वाटलेलाच एक्स्ट्रीम हीटमुळे क्रॅक शुअर जाणार. मधल्या पोर्शनला तर त्या ठिकाणी काय बघू मिळाला नाही, पण आता मी तिकडे जात आहे. बॉटम वगैरे पण खालून जरा चेक करतो, खाली स्लरी वगैरे किती पडली आहे तेव्हा आपल्या काळात तिकडे काय परिस्थिती आहे ती स्लॅबची, कारण तो स्लॅब या ठिकाणी आता सुकत चाललो. आपण आता या ठिकाणी बॉटमला जाऊया. स्लरी तर खय पडलेली नाही, वरती सपोर्ट पण असत व्यवस्थित. इकडे यो रूम वगैरे देखील वरती ओके असा. स्लरी वगैरे काय जास्त नाही, फक्त आज प्लेटचे गॅप आहे त्याच्यामधून पाणी जरासा पडला. इकडे काल आपण पाणी मारलेलं तेव्हाचा पाणी साचलेला होता. नंतर या ठिकाणी पण तेवढं काही इश्यू नाही. इकडे पण ओके असा, वायच फक्त पाणी असा पडलेला. तर इकडे आता आपण जाऊया वरती. जिनो हे आपण पहिलो भरलेलो होतो, लेवल वगैरे सर्व केलेली होती जिन्याची. इकडे तर तसं काही इश्यू दिसत नाही, लेवल वगैरे एकदम पूर्ण प्रॉपर आहे. याच्यावर आपण फिनिशिंग माल घेणार नाही आहोत. आपण शक्यतो फिनिशिंग माल घेतच नाही, कारण पहिली गोष्ट म्हणजे स्लॅब एकदम सेट होत असतं आणि त्याच्यावेळी फिनिशिंगच्या मालावेळी पुन्हा कामगार त्याच्यावरनं फिरतात, त्याच्यामुळे जरा थोडेसे क्रॅक्स वगैरे जाण्याचे चान्सेस असतात. काही जणांचं असं म्हणणं असतं की जे ओपन स्लॅब असतं त्यांना फिनिशिंग माल घ्यायचो, पण काम केलं तर आता जेव्हाच्या तेव्हाच करू हवा. जर तुमचं स्लॅब कंप्लीट झालं आणि नंतर मग तुम्ही या ठिकाणी पुन्हा फिनिशिंग माल देऊ केलास तर 100% हेअर क्रॅक त्याच्यात जातं. त्याच्यामुळे आपण कधीच माऊली डेव्हलपर्सचा देखील काम करत असताना अजिबात फिनिशिंगचं माल वगैरे घेत नाही. माल एकाने जरी सांगितलं नाही तरी त्यांना ह्या सांगतो, ज्यांका पट्टा तर ते ॲग्री होतात, नाही पटत त्यांना काय आमका प्रॉब्लेम नसता, पण आम्ही त्यांना हे संपूर्ण कंडिशन सांगतो. 12:30 वाजल्यात आणि आपल्या शेवटच्या टप्प्यातला काम आता राहिलेला असा बाकी. इकडे बीम वगैरे नसल्यामुळे पटापट या ठिकाणी स्लॅब झाला. आता खाली आपण पुन्हा जाऊया मिक्सरकडे, या ठिकाणी सिमेंट वगैरे बघूया काय कसं काय किती पुरतला की काय का.
150 बॅग आपण आणलेले आणि 10 बॅग शिल्लक रावले आहेत. तर अजून आपल्याला 10 बॅग लागतील. टोटल 160 बॅग लागतील. वाळू पण आपली ऑलमोस्ट संपत दिलेली आहे. तर वाळूचं प्रमाण देखील आपण आता चेंज करणार आहोत. इकडची बारीक वाळू 2 घेणार आहोत आणि या ठिकाणची जी जाड वाळू आहे तर ती आपण 1 करणार आहोत. त्यामुळे ही पण आपली वाळू संपा. त्याच्यात शिंपले असल्यामुळे आपण वापरत नव्हतो बारीक वाळूमध्ये, पण जाड वाळू या ठिकाणची आपण घेतलो जे आपण कॉन्क्रीटला आणलेलं लिंटलच्या. आणि खडी तर आपल्याकडे भरपूर आहे, खडीचा काय प्रॉब्लेम नाही. सिमेंट बॅग आता मागवलेली आहेत. तर बघूया 10 बॅग आपल्याला एक्स्ट्रा लागणार. त्या 10 मधले किती लागतात काय आयडिया नाही, पण इमर्जन्सीसाठी आणलेले बरे. स्लॅब थांबता नाही आपला, कारण थांबला तर पुन्हा एक्स्ट्रीम हीटमुळे त्या ठिकाणी गॅप राहण्याचे चान्सेस असतात. आणि काम देखील आता आपला अंतिम टप्प्यात असा या ठिकाणी. एक आपली रूम रवली आहे लास्टची आणि या ठिकाणी आपला सिमेंट देखील लिहिलेला असा. 10 बॅग आपण एक्स्ट्रा मागवले तर टोटल 160 बॅग या ठिकाणी आता कॉन्क्रीट झालेला. बरोबर दुपारचे 1 वाजता आपलं स्लॅब ऑलमोस्ट कंप्लीट झालेलो असा. आता फक्त प्लेटचं एरिया त्या ठिकाणी शिल्लक असा. 10 बॅग त्याच्यातलं एक 4-5 बॅग लागतले. बरा झाला व्यवस्थित एकदम, काय प्रॉब्लेम नाही. मस्त स्टार्ट टू एंड विदाऊट काय प्रॉब्लेम. माल पण व्यवस्थित इलो, कामगार देखील व्यवस्थित एकदम काम केल्याने. लेवल देखील आपली संपूर्ण प्रॉपर झालेली असा. त्या ठिकाणी एक क्रॅक गेलेलो असा आणि या ठिकाणी एक क्रॅक गेलो. त्याच्यामध्ये नंतर थोडासा फिलिंग करूचा लागतं ना. मध्ये तर काय तेवढं दिसत नाही काय टेन्शन. अजून आता जरा दुपारच्या उन्हानंतर काय ती आयडिया येत, कारण आताच एकदम ऊन आता चालू झाला 11:30-12 वाजता. 1-3 वाजता तो रिपोर्ट बघूच लागत की नक्की काय काय कशी परिस्थिती आहे ती. चला स्लॅब कंप्लीट झालेलो आणि आता सुकलो पण असा स्लॅब. वाजलेत दुपारचे 3 आणि ॲज एक्सपेक्टेड या ठिकाणी हेअर क्रॅक देखील जाऊ चालू झालेत. 1 त्यानंतर इकडे पुढे 2 काहीसर एक बारकोसं असा. तर ह्या हीटमुळे असा सगळा. त्याच्यामुळे याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये थोडीशी जरा सिमेंट स्लरी टाकू करूया. हेअर क्रॅकत आता उद्या पाणी याच्यावर आपण ज्यावेळी वाटे करून साठवतलो क्युरिंगसाठी, त्यावेळी आपल्या काळात शक्यतो हे मेजर क्रॅक पडत नाही, कारण आपल्या स्लॅबची डेप्थच असा 5 इंच. त्यामुळे मेजर क्रॅक तर नाही. हे कॉन्क्रीटच्या म्हणजे अगदी प्रत्येक कॉन्क्रीट पोर्शनला क्रॅक्स हे असतातच. त्याच्यापैकी हे आहेत हेअर क्रॅक. तर उद्या पाणी मारल्यानंतर ते थोडे कमी होतले, पुन्हा नंतर ते थोडेसे एक्सपांड होतले. आता उद्या आपल्या काळात पाणी या ठिकाणी तुंबवल्यानंतर वरती काय रिपोर्ट असा. तर स्लॅब झाल्यानंतरचा महत्त्वाचा काम. तर आता 24 तास कंप्लीट होऊन झाले. तर आपण या ठिकाणी वाटे घातलेले आहेत. संपूर्ण प्लेन असल्यामुळे साईडने एक मेन बाउंड्री आणि मध्ये या ठिकाणी टप्पे केलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पाणी उद्यापासून सकाळी साठवूक सुरुवात होईल. कालच्या उन्हामुळे काही ठिकाणी क्रॅक देखील गेले. सर थोडंसं जरा खड्डो एक जरासं झालेलं होतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जरा थोडंसं माल टाकलो आणि असे या प्रकारे हेअर क्रॅक गेलेले असत. याच्यातनं लिकेज तर नाही, तर चेक केला आपण सकाळ ज्यावेळी पाणी वगैरे मारलेलं. तर काही ठिकाणी ते क्रॅक गेलेले होते. त्याच्यात आपण अशा या ठिकाणी वॉटरप्रूफिंग लिक्विड आणि प्लस सिमेंट त्या मिक्स करून त्या ठिकाणी ते क्रॅक होते ते फिलअप केलेले असत. इकडे तर थोडासा माल होतो तो आपण त्या ठिकाणी टाकून ठेवलो, कारण जरा इकडे पाणी साठत होतं त्याच्यामुळे. कारण मोठं स्लॅब असल्यामुळे हे का आपण प्रॉपर तसं स्लोप देता येत नाही. माल एकतरमध्ये जास्त होतलो, आता साईडला कमी होतलो, असं संपूर्ण गोंधळ होता. तर चला आता पुढच्या भागापासून आपली फिनिशिंगची कामं चालू होतीत, पण ती टोटली बजेटवर डिपेंड असत. महत्त्वाचा आपला काम होता स्लॅब कास्ट करणे. तर त्या स्लॅबच्या टप्प्यापर्यंत आपण आता इलो. तर आता जसा जसा पुढचा बजेट अरेंज होईल तसा त्या प्रकारे आता पुढची कामं आपण चालू करू. तर आता इमर्जन्सीमधली आपली कामं असत महत्त्वाची ती या ठिकाणी शेड, इकडे पॅरापेट वॉल, जिना टोपीवरची शेड आणि मागची पडवी. तर ती महत्त्वाची कामं आधी पहिली करून घेतलो आणि मग आपण फिनिशिंगसाठी जातलो.